मी मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कसं वाटतंय अमोलजी, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही जिंकलाय? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली ह्या ग्राउंडवर आम्हाला गेले 25 ते 30 वर्षापासून आम्ही या ग्राउंडवर खेळतो, त्यामुळे इकडे आमचा अनुभव खूप दांडगा आहे. त्यामुळे आम्हाला मी करतो याच्या ग्राउंडवर बॉलिंग करतो, प्रॉपर बॉलिंग करतो. नक्कीच. तुम्ही म्हटलं की 25 ते 20 वर्ष, या 25 ते 30 वर्ष जवळजवळ या मैदानावरती तुम्ही खेळतायत, तर तो अनुभव कसा व्यक्त कराल? आता ह्या ॲक्च्युली ग्राउंडवरचा अनुभव सांगायला गेला तर इकडे आमची पूर्ण टीम होती स्पोर्टी 11, त्याचा अनुभव सांगायला तर खूप मोठा आहे. आता आम्ही अबव 40 झालेले आहेत ॲक्च्युली सांगायला गेलं तर. पुढच्या वेळी ह्या ग्राउंडवरती आम्ही अबव 40ची एक टीम टाकणार आहेत शक्यतो. हे आमचं धाडस आहे. धन्यवाद. नक्कीच. बेस्ट ऑफ लक असेल. वेल प्लेड अमोलजी मोरे सर यांनी जे वक्तव्य केलं. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. धरे वॉरियर्स संघाने टॉस साठी की जिंकलाय. चला मॅचला सुरुवात करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघाच्या माध्यमातून एका बाजूला हर्ष आणि धीरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिले षटक फेकण्याकरिता शुभम राऊत गोलंदाजी मार्कवर. स्टार्ट ऑफ द मॅचला ठिकाणी सुरुवात होते. विघ्नेश सुद्धा जॉईन झालेत. मागच्या मॅचमध्ये त्यांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल ऑन साईडला पुल करत असताना सरळ चेंडू या ठिकाणी पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. झालाय. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येईल. मिस्टर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू आहे. चांगला कट सुद्धा झालाय आणि चांगल्या टप्प्यावरती ती सुद्धा चेंडू आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती 14. पहिल्याच षटकामध्ये हर्षचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेला. शतक त्या ठिकाणी येतोय. व्हॉट अ कॅच. या स्पर्धेमधील एक सर्वोत्तम
झेल या ठिकाणी टिपला गेला आहे. नवनीत या ठिकाणी आपण पाहतोय नवनीत लाडच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी. थँक यू डीजे. चौदा धावा फलकावरती राखल्या गेल्यात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शुभमने आपल्या संघासाठी पहिले यश प्राप्त करून दिले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अथर्व राऊत दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये त्याचा परफॉर्मन्स थोडासा फ्लॉप राहिलाय. शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. निशाणा साधलेला नाहीये. इट्स डॉट बॉल. षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. जवळ आपण हिमांशूच्या दिशेने. चौदा धावा फलकावरती लागले गेलेत. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता नवनीत ज्याने मागच्या ओव्हरमध्ये एक सुंदर झेल टिपला गेलाय. तोच नवनीत लाड बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. हर्षच्या अगेन्स्ट तो कोण तशी करताना दिसेल. पहिलाच बॉल इनसाइड आउट. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला बॉल फेकलाय. हर्ष पाटील तसं नॅचरल गेम खेळतोय परंतु आता कदाचित वेळ निघून गेलाय. पहिल्याच चेंडूवरती आलाय षटकार. 20 इन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन. इथे फटका हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर कुठली चुकी करणार नाहीये. लॉंग मध्ये एक सुंदर झेल टिपला आणि हर्षची एक अटॅकिंग मूडमध्ये केलेली फलंदाजी इथे संपुष्टात येते. गॉन. दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. नवनीत लाड पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यात नंतर घेतलेली विकेट त्याचा कॉन्फिडन्स इथून नक्कीच वाढवेल. पुढचा बॉल घेऊन नवनीत गोलंदाजी मार्कवरती. 15च्या सरासरीने आतापर्यंत धावा येत आहेत. गतीमध्ये परिवर्तन. ऑफसाईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी परेश कुठलीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच. अजून एक विकेट. गॉन. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज इतका वेळ का जातोय.
प्लीज लवकरात लवकर या मैदानामध्ये स्पीडअप करा, कारण आजचं शेड्यूल आपलं पूर्ण झालं पाहिजे. धावसंख्या फलकावरती 20-3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चला बॅट्समन प्लीज घाई करा. वीस धावा फलकावरती लागल्या गेल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती हॅट्रिक बॉल आहे. इथे मात्र पूल केला गेला आहे, परंतु सरळ चेंडू मात्र निघून जाईल. फ्लॅट 6 येतोय षटकार. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 26 रन स्कोरवरती आपण पाहतोय. 26 रन स्कोरवरती लागले गेलेत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानामध्ये झालाय. नवनीत लाड 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट आल्यात जरूर, परंतु चांगली गोलंदाजी त्याने केली. 3 सफलता त्याने प्राप्त केल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवरती नवनीत. स्ट्राईक हँडला बॅटर आला योगेश मोरे. इथे चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती लागले गेले एकंदरीत 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊयात आपण. डीजे मॅन थोडेसे व्यस्त आहेत. लंच ब्रेक या ठिकाणी झालाय. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा शुभम. मागच्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट 14 धावा आल्या होत्या. ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एकदा होईल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती. इथे तिथे एकच धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती 28. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक सुंदर स्पर्धा, म्हणजे संपूर्ण बोईसर एरियामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. पालघर तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. सालवड प्रीमियर लीग 2024. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. सन्मान दिला गेलेला या चेंडूला. एक धाव या चेंडूवर मिळेल आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे बॅटची एज होती. बाहेरील कडा या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव या चेंडूवरती मिळेल.
4 बॉलमध्ये 4 सिंगल आल्यात, म्हणजे ते चांगली गोलंदाजी म्हणता येईल शुभमची. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या थर्ड ओव्हरमधील. परेश काहीतरी कानमंत्र देत आहेत की पुढचे 2 चेंडू कोणत्या लाईन लेंथ होते तुला हाताला इच्छित. एकच धाव या चेंडूवरती मिळते. अथर्व आणि योगेशची जोडी आहे, त्यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये काय आहे तर एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करण्याचा. आतापर्यंत जर पाहिलं तर एक पार्टनरशिप तसं म्हटलं तर झालं आहे बिल्ड, एक छोटीशी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झालं आहे. कारण जे विकेट पडत होते 3 विकेट मागच्या षटकामध्ये गेले. इथे फटका फसलाय, स्वतः गोलंदाज येतोय की क्षेत्ररक्षक येईल, तर यस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्याने कुठली चुकी केलेली नाही आहे. अक्षय राऊत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलं. एक हॅट्रिक यांच्या नावावरती आहे, म्हणजे मागच्या भूतकाळाचा जर विचार केला तर अक्षय राऊतांचा भूतकाळ एका संघर्षमयी राहिला आहे. पहिल्या मॅचमध्ये 25 धावा एका षटकामध्ये आणि तिथून झाला कमबॅक पुढच्या मॅचमध्ये हॅट्रिक. फुल टॉस मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे, कुठली चुकी करत नाहीत. गुड कॅच, फलंदाज गॉन. का हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा डाऊन दी बॉल फिल्डर येतोय शुभम. इथे जजमेंट चुकलं होतं, परंतु काय झेल टिपलाय, स्वतःवरती असलेलं नियंत्रण इथून घालवलेलं नाहीये. गुड कॅच, सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. राऊत आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी येताना पाहायला मिळते. त्या वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सुयोग राऊत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे पंचांकडे अपील, या संपार फिंगर इज अप नाव, परंतु इथे पंच डिस्कस करतायत कदाचित बॅटची कडा असावी का.
यस इट्स आउट. सेकंड टाइम हॅट्रिक आपण पाहतोय. एकाच स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक या ठिकाणी अक्षय राऊत यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा अक्षय राऊत यांची गोलंदाजी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. स्कूल के पीछे पीछे तेरा इंतजार करूंगा है और यारे चली आना हमको ना तड़पाना और यारे चली आना हमको ना तड़पाना. स्कूल के पीछे पीपल के नीचे स्कूल के पीछे पीपल के नीचे तेरा इंतजार करूंगी. 31-9 अशी स्थिती सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. लिफ्टी बॅटर आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एकाच षटकामध्ये 4 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. त्या गोलंदाजांच्या हायस्ट विकेटमध्ये त्यांचं नाव आवर्जून असेल यात काही शंका नाही आहे. चांगला बॉल मेडन ओव्हर ह्या ठिकाणी साध्य केली गेले. मेडन विकेट ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी. एकतीस धावा फुलकवरती लागल्या गेल्यात. 31-9 अशी स्थिती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ड्राईव्ह या ठिकाणी केला गेलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. एकच धावा या चेंडूवरती मिळते. एकेरीवरतीचा संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. मनीष आणि ऋत्विक हे 2 फलंदाज आहेत. इथून 5 बॉलचं अजून एक केलं बाकी आहे. पावनी एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन आणि SSC या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी या. SSC आणि पावनी एंटरप्राइजेस आपण टॉससाठी येऊन राहा. इथे चांगला बॉल आहे का तर इट्स वाईट बॉल. शरीरापासून दूर खेळवला होता. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 33 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. इथून 38 ते 37 जरी झाल्या तरी त्या टोटलवरती कदाचित वाईट होऊ शकते. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिडॉनला शतक जरूर आहे. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. परेश त्या ठिकाणी होते. 34 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाल्यात. 4 बॉल अजून इथून बाकी आहेत. तर येणाऱ्या 4 बॉलमध्ये काय चित्र असेल स्क्रीन कार्डवरती. 34 झाल्यात. 4.2 षटकांमध्ये. पुढचा बॉल
इथे फटका हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल फिल्डर ऑल आऊट. शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघ या ठिकाणी ऑल आऊट झालाय. 34 धावांवरती पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 35 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. SSC आणि पावनी एंटरप्राइजेस. चला आपण टॉससाठी या. यांच्या बसते टॉस केला जातोय. छापा असा कॉल आणि छापा आलाय. टॉस गौरव तुम्ही जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवरती सॅटिस्फाईड आहात? हो सॅटिस्फाईड आहे, कारण की आता चांगले खेळतात सर्व प्लेयर आणि मागची मॅच जसे आदर्शने खेळून काढली तीच अपेक्षा त्याच्याकडे पुन्हा असेल. आणि आपल्या संघाचं कौतुक कसं व्यक्त कराल? सर्व चांगलं जे आम्ही पहिल्या दिवसात चुका केल्या त्या सुधारून आता दोन्ही दिवस चांगला परफॉर्मन्स देत आहेत. आता ही शेवटची आजच्या दिवसातली आमची मॅच आहे, तर ही पण आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-40 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. लावण्य जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असं. आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायचे, थोडंसं मनाविरुद्ध निर्णय लागला आहे, तर बॅटिंग करत असताना काय अपेक्षा असणार आहेत बॅटर्सकडून? बॅटर्सकडनं काय ज्यांना जो चान्स भेटणार आहे त्यांना करायचं आहे. जास्तीत जास्त धावक बनवायचे 40-45 याच्यात आम्ही थांबवू शकतो त्यांना. यतीन पाटीलची कमी भासते कुठेतरी? हो खूपच भासते. नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉससाठी काही जिंकलाय तो म्हणजेच SSC संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. मैं निकला
5 षटकांमध्ये इथून आपण पाहतोय 35चं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. स्टार्ट ऑफ द मॅच सेकंड इनिंगला ठिकाणी सुरुवात होते. जवळजवळ 87च्या घरामध्ये व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजच्या दिवसामध्ये 3129 प्रेक्षकांनी या ठिकाणी वॉच केली ही स्पर्धा. ऑफ साईडला पहिलाच बॉल या ठिकाणी खेळला गेला आहे. एकच जाऊ या चेंडूवरती मिळेल. सिंगलवरतीच सडन स्पीड व्हावं लागणार आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स हवा आहे तो परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून झालेला नाही आहे. आणि महत्त्वाची खंत काय वाटलं आहे तर बॅटिंगमध्ये त्यांनी परफॉर्मन्स दाखवलेला नाही आहे. धीरज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. समोर परेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे. फुटटॉस जरूर होता. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झाला नाही आहे. 2 बॉलचा इथून खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. आणि स्कोरकार्डचा जर विचार केला तर 1 धाव. एक धाव फलकावरती लागले गेले. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती धीरज. स्ट्रायकिंगवरती बॅटर आहे नवनीत. क्षमा स्वीप परेश आहे स्ट्रायकिंगवरती. इथे पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून गेला आहे. फाईन गेला. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलवरतीच समाधानी व्हावं लागणार आहे. 2 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता विजयाकरिता इथून जर पाहिलं येणारे चेंडू आहेत 27 आणि 27 मध्ये बनवायचे आहेत 33. 27-33चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती धीरज. ते ड्राईव्ह केला गेला. मिड विकेटला शतषक आहे. एकच धाव या सुद्धा चेंडूवरती मिळेल. सालवड प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. आज 3रा दिवस या स्पर्धेचा. पुढचा बॉल घेऊन धीरज गोलंदाजी मार्कवर. इथे ऑफ साईडला फटका सरळ. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. षटकार. बाद आहे का? लगेच मैदानामध्ये जा. शिवकन्या ग्रुप यांच्या माध्यमातून मोठं सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. जे स्पॉन्सर आहेत आदरणीय विकीच्या यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वैदेही विशाल वाडन मॅडम यांच्याकडून फर्स्ट प्राईजची रोख रक्कम. त्यानंतर विदुरजी जयराम पाटील यांच्याकडून मंडप. रितेशजी घरत यांच्याकडून डीजे. निलेशजी राऊत यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर. त्यानंतर निलेशजी संजयजी पाटील यांच्याकडून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम. ममता घरत मॅडम यांच्याकडून तृतीय पारितोषिक रोख रक्कम. आदरणीय नितेशजी सिंग यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम. निखिलजी ठाकूर यांच्याकडून सेकंड ट्रॉफी. अमोलजी मोरे यांच्याकडून बॉल स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर आदरणीय परेशजी मोरे यांच्याकडून कॅप. लगेच आपण स्पॉन्सरची नावं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू. मॅचच्या दिशेने जातोय. हर्षला इथे इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. विजयासाठी 26ची गरज आहे. 23 बॉलमध्ये पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला आहे. पुढचा बॉल यॉर्कला या ठिकाणी पिक केलं होतं. एक धाव जरूर मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. अविनाश मोरे नवीन फलंदाज आणि
तो स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालला आहे. धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये 10. 10 रन्स इन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल घेऊन हर्ष बॉलिंग ट्रॅकवरती. इथे गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं होतं आणि यस कॉट बँडच्या रूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर अविनाश गॉन. ते सुद्धा डगआउटला परतलेत. फुलटॉस बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह एटकीने केला गेलाय. डीपमध्ये खेळाडू ठेवलाय धीरज. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती परिपूर्ण केले गेले. नवनीत लाड यांचा दरारा मात्र नक्कीच राहिला या मॅचमध्ये, कारण एक कॅच सुद्धा त्यांनी कंप्लीट केला आहे. त्याचबरोबर विथ द बॉलने सुद्धा त्यांनी प्रभावित केला. आता विथ द बॅटने करायचं. 20 मध्ये 24ची गरज आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. ऑफसाईडला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, कुठलीच चुकी करत नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज गॉन. गरज असेल. अठरा चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. 18 बॉल 24 धावांची आवश्यकता.
पस्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे टीम धैर्य वॉरियर्स संघाला. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ दौडवू नका. अथर्व राऊत बॉलिंग ट्रॅकवरती. 18 मध्ये इथून 24 रोखायचे आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफसाईडला इथून इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेला आणि सरळ बॉल मात्र निघून जातोय. सालवड प्रीमियर लीग 2024च्या कटआउटला अभिवादन करण्याकरिता चौकार. विजयासाठी 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका या ठिकाणी आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरतीच समाधान व्यक्त करावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. फुलटॉस बॉल फॉलोइंग स्वीप जो त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे. अर्थातच शुभम राऊतच्या बॅट मधून आलाय षटकार. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत 11 धावा येताना पाहायला मिळत आहेत. खराब गोलंदाजी या ठिकाणी मिस्टर अथर्व राऊतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे पुन्हा एकदा स्ट्रोक बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला आणि सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. आता विजयासाठी आपण पाहतोय 1 चेंडू बाकी या षटकामधील. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. वाईट +1 म्हणजे 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. आणि आता विजयासाठी 1 पाऊल दूर विजयापासून आपण पाहतोय. स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची गरज आहे मैदानामध्ये. 34 रन्स स्कोरकडे लागले गेले. पुढचा बॉल ऑफ साईडला या ठिकाणी फटका खेळला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू निघून जातोय. चौकार आणि सामना या ठिकाणी जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स धैर्य वॉरियर्स. येस स्कोरबोर्ड मी नाही बघणार.
देण्यात येईल म्हणजेच सामनावीरचा पुरस्कार जातोय. अक्षय एकदा नाही तर 2 वेळेस बॅक टू बॅक तर नाही परंतु 2 वेळेस त्याने हॅट्रिक साजरी केली आणि यावेळेस तर हॅट्रिक प्लस मेडन ओव्हर एकही धाव खर्च केली नाही असा हा मात्र गोल्डन गोलंदाज आपल्याला धैर्य वॉरियरचा पाहायला मिळतोय. आणि यस धन्यवाद ठाकूर साहेब. अक्षय आमच्याशी जोडला जाईल. बघा या अगोदर देखील गोलंदाजाने बाजी मारली मागच्या मॅचमध्ये 6 विकेट मिळवले अमोलजी मोरे आणि तू देखील त्यांना टप देत आहे. 2 हॅट्रिक जे आहेत तुझ्या नावावर आहेत. काय म्हणेल इथून शेवटचे मॅच काय तयारी असेल? शेवटची मॅच आमची अमोल मोरेचा संघ सुनील इलेव्हन यांच्यासोबत आहे. खूपच ताकदवान असा संघ या मैदानावरचा. बघू आम्ही त्यांना पण हरवण्याचा प्रयत्न करू पुढच्या मॅचला. म्हणजे एक बाजूला तू आणि एक बाजूला अमोल भाऊ अशी ही मॅच असेल. दोघे दिग्गज गोलंदाज महत्त्वपूर्ण मॅच असेल. अभिनंदन अक्षय. पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. जाऊया नेक्स्ट मॅचकडे. एक बाजूला टीम असेल ती म्हणजेच आपण बघूया SSC ज्यांनी फॉर्म मिळवलाय आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच वैदिक वाडा मॅडमचा संघ पावनी एंटरप्राइजेस.